भारतामध्ये मान्सून कधी दाखल होणार याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत। भारत हा कृषीप्रधान देश असून भारतामधील बहुतांश शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते। त्यामुळे आता शेतकऱ्यांचे डोळे देखील मान्सूनच्या भारतामधील आगमनाकडे लागलेले आहेत। गेल्या वर्षी देशासह राज्यात वेळेच्या आधीच मान्सून दाखल झाला होता। मान्सूनचं प्रमाण देखील चांगलं होतं। गेल्या वर्षी अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं। महाराष्ट्राला देखील मोठा फटका बसला होता। दरम्यान मान्सून संदर्भात आता एक मोठी बातमी समोर येतेय, ती म्हणजे आता लवकरच भारतात मान्सूनची एंट्री होण्याची शक्यता आहे। बातमी सविस्तर पाहूयात, पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून HPN मराठी न्यूज चॅनलचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल। भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मान्सूनची भारताच्या दिशेने वेगाने आगेकूच सुरू आहे। याही वर्षी वेळेच्या आधीच मान्सून भारतामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे। अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मान्सूनचे मोठे ढग तयार होण्यास सुरुवात झालेली आहे। उपग्रहाकडून मिळालेल्या माहितीनुसार भारतात मान्सूनचं आगमन होण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याचं हवामान विभागाने म्हटलंय। मान्सूनच्या मोठ्या ढगांची वाटचाल भारतीय किनारपट्टीच्या दिशेने सुरू झालेली आहे। अरबी समुद्रात देखील मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार झालंय। दरम्यान यावर्षी देखील वेळेपूर्वीच मान्सून भारतात दाखल होण्याची शक्यता आहे। केरळमध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं आगमन लवकरच होईल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला आहे। या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवसांमध्ये केरळ, कर्नाटक आणि लक्षद्वीपमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय। मात्र दुसरीकडे एक चिंताजनक बातमी म्हणजे यंदाच्या मान्सूनवर अल निनोचं सावट असणार आहे। अल निनोमुळे यंदा देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। त्यामुळे चिंता वाढलेली आहे।